फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डान्स शिकवणाऱ्या व्यक्तिमत्व. धन्यवाद. तुर्तास आम्ही थांबतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील सुभाष धुमाळ सर. त्याच्या आधी एक सत्कार्याकडे जातोय. प्रसाद भोईर सर मंचावर उपस्थित आहेत. त्यांचाही मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती. मी सचिन भोईर साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय प्रसाद भोईर साहेबांना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद तेजस दुबे. तर सामन्याकडे वळू आपण. सामना सुरू होतोय या सर्वजण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर शेलर बी संघाकडून विवेक पाटील. मागील सामन्यामध्ये शेलर बी च्या सर्वच गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली होती. प्रत्येक विकेटसाठी संदीप घरत साहेबांकडून 200 रुपयाचा पारितोषिक शेलार संघ मैदानामध्ये. आणि संदीप घरत जर व्यापीठावर असतात तर बक्षीस नसतील असं कुठेच चित्र पाहायला मिळत नाही. त्यांच्याकडून नक्कीच बक्षीस आपल्याला पाहायला मिळते. विवेक पाटील राईट मूर्त स्टंप पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्ले आणि मिस. लाभ संघ आपण पाहतोय जय वाघोबा लाभ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या संघनायकाने घेतलेला आहे. आणि शत्रुक्षला सोडून शत्रुक्षने जरी झेल पकडला तर त्या शत्रुक्षकालाही पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाचे आधारस्तंभ सर्वे सर्व संदीपजी घरत साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी मात्र हा पण टफ चान्स होती. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्नही केला गेला होता. निशाणा साधला जात नाही. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात चोटी. संघाची धाव संख्या 2. जय वाघोबा लाभ विपक्ष पॉवर स्पोर्ट शेलार बी या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. आज 14 जानेवारी पॉवर स्पोर्ट शेलार आयोजित पॉवर ट्रॉफी विथ सुविधचा हा अखेरचा दिवस सुपर संडे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज सुपर संडे मध्ये सुपर परफॉर्मन्स पॉवर शेलार बी संघाने केलेला आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं मिठपाडा संघाला पराभवाची धूळ या संघाने चालले होते. यावेळी मात्र सुरेख चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय विवेक पाटील. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर एक धाव आणि त्यानंतर चेंडू निर्धाव. पावसाच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करताना विवेक पाटील व्यापीडाच करून पुन्हा एकदा वळताना राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेग रिझनला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावफलक आपण पाहतोय. पुरुष धावफलकावर धावा 3. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळते. विवेक पाटील फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर शेलार बी संघाकडून वैयक्तिक सांघिक पहिलं षटकात आलोय. इथे मध्ये फुलटा चेंडू लॉब केला. चेंडू लॉफ्टेड फॅट कापावे. झेल होईल का नाही. अवघड झेल होता. प्रयत्न चांगला तिथे मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाचा. तोपर्यंत फलंदाजांना वेळ होती 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धावीने षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जय वाघोबा लाभ संघाची धावसंख्या बिनबाद 5. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नक्कीच आयोजक संघ जरी असला तरी आयोजक संघाला नक्कीच कुठली मुभा दिली जाणार नाही, कुठली स्वातंत्र्य दिलं जाणार नाही. हा गेम स्पीडअप करायचा आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला जहनमन लामज विपक्ष साईदेव प्रतिष्ठान साईगाव या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच लामज विपक्ष साईगाव या दोन संघांमध्ये
गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्कवर समाधान पाटील होते. समाधान यांनी मागील सामन्यामध्ये समाधानकारक कामगिरी केली होती. अगदी चारही गोलंदाजांनी नक्कीच लक्ष्यवेधक कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये केली होती. जो सामना न्यू सिंगल्स मिठपाडा संघाविरुद्ध पॉवर शालर बी संघाने खेळला होता. समाधान पाटील विक्रमी क्षेत्रक्षण आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल स्टेट लॉंगांच्यावरून सीमापार षटकार आणि प्रेक्षकाने मला वाटतं ऐवा झेल पकडलेला आहे. भाग्यवान प्रेक्षक आपण या. ज्याने ऐवा झेल पकडलेला आहे. प्रसादजी भोईर यांच्या सोबत नक्कीच हे कॅश प्राइज दिलं जाईल. आपण पाहू शकता ऐवा झेल साठी पारितोषिक आहे. योगेश भोईर आणि भावेश भोईर यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचा क्या बात आहे. भाग्यवान प्रेक्षक 300 रुपयाचं पारितोषिक पटकावताना. तर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. धावसंख्या 12. इथे मात्र स्वेर चेंडू अगदी आपण पाहतोय फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. मात्र तो जास्त दूर ठेवला जातोय. धावसंख्या 13. भाग्यवान प्रेक्षक पहिला पाहायला मिळालेला 300 रुपयाचं पारितोषिक ज्याने पटकावलेलं. कारण या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नाश्त्याची सोय पुरवण्यात आलेली आहे. योगेश भोईर भावेश भोईर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. शॉर्ट पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू गेला होता. तो पण ते एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि एका धावेने लाभ संघाची धावसंख्या वाढते. 14 धावा. 14 जानेवारी नक्कीच या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर ट्रॉफी विथ 24 यशस्वी आणि भव्य दिव्य आयोजन सफल स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेची हवा संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते, चर्चा ऐकायला मिळते. दुसरे षटक प्रगतीपथावर समाधान पाटील पॉवर शालर बी संघाकडून दुसरे षटकात आलतोय. यावेळी ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावीने धावफलक मध्ये बदल होतोय. धावसंख्या लाभ संघाची 16 धावा. स्विंग अँड मिस हे कालकाचा अपील पंच संमत नाहीत. चांगला चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावपलेला 16 धाव. बिनबाद जे वाघोबा लाभ संघ टॉस विन झाल्यानंतर फर्स्ट बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटा चेंडूला विरगत देण्याचा प्रयत्न मात्र सरळ मिड विकेटच्या हातामध्ये. पहिला फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने.
होतोय. समोर जाईल फलंदाज मयूर पनामा कॅप आपण त्याच्या डोक्यावर पाहतोय. जास्तीत जास्त नक्कीच पनामा कॅप मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा टीम इंडिया संघाकडून नक्कीच जेव्हा ते क्रिकेट खेळत होते त्यांच्या डोक्यावर अशा प्रकारची कॅप आपण नेहमीच पाहायचो. इथे केवळ चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न पॉइंट रिझन मध्ये सॉफ्ट डिसमिसल सस्त पाजेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. सापलं रचलं होतं त्या सापल्यामध्ये सापडतोय फलंदाज. शतरक्षक आपण पाहतोय समाधान याने आणि समाधान याने नक्कीच पारितोषिक पाठवले. तसेच गोलंदाज सुशांत याने पारितोषिक पाठवले. बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. पॉवर शाला संघाचे आधारस्तंभ एक दिलदार व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं पॉवर शाला संघावर अतोनात प्रेम आहेत आणि पॉवर संघाचे नक्कीच तर पंचांनी फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. सुस्वागतम दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये आपण ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय जनक गोपाल गुंदलकर स्वर्गीय सदानंद जनक गुंदलकर टॉस बॉक्स पाहतोय आणि ते टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर करणारे सचिन जनक गुंदलकर साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या समेत कैलासजी घरात साहेबांचं आगमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. उद्योगपती कैलासजी घरात आणि आमचे टॉस बॉक्स स्पॉन्सर सचिन गुंदलकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत आहे पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये. आणि आणखीन एक झेल आणखीन एक फलंदाज फेल. यावेळी मात्र इष्टरक्षकाने हा झेल पकडलेला आहे. धावसंख्या स्थिर धावपैकी 16 धावा आपण पाहतोय. सोनेली गावचे विजय पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. अध्यक्ष भिवंडी तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात नक्कीच ते इथे उपस्थित होणार आहेत. इथे आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंट रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करत आहेत.
विजय पाटील पण आलेत ना. उतरू लगा थांब उतरू. सुस्वागतम 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 आमच्या डीजे स्पॉन्सर जिंदाल सिंग साहेबांच्या दरम्यान आमच्या भालचंद्र क्रीडा नगरमध्ये आगमन होत आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आणि त्यांच्या समेत पवन शलार संघाचे माजी क्रिकेटर धावसंख्या 18 आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुशांत याने फलंदाजाने शांत ठेवलेला आहे. इथं मात्र ऑन साइडला ऑनड्रायचा फटका. मेडिकल शेतामध्ये खराब क्षेत्रशील मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळत आहे. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज आणखीन एक बाद होतोय. तर निर्धारित 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय वाघोबा लाभ संघाची धावसंख्या 20 आणि 21 धावांचं आव्हान पॉवर शेलर बी संघासमोर. अध्यक्ष काँग्रेस कमिटी ग्रामीण आपल्या या पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल जनमन लामाज विपक्ष साईदेव प्रतिष्ठान साईगाव या 2 संघामध्ये. दोन्ही संघटक जर आपण उपस्थित असाल तर आमच्या स्वर्गीय जनक गोपाल गुंदलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदलकर जे टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर सचिन गुंदलकर यांनी आणि त्यांच्या व्हीआयपी डायझवर सुद्धा आहेत. या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. लामस संघाचा संघनायक आणि साईगाव संघाचा संघनायक आपण जर उपस्थित असाल तर टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी या.
लांबच संघनायक आपण या, कारण साईगाव संघाचा संघनायक इथे आलेला आहे. लांबच संघनायक त्यांच्या समेत श्रीकांत भोईर साहेबांनी आपण पाहू शकता. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आपण पाहू शकता. हे व्यापीठाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे आधारस्तंभ नक्कीच या स्पर्धेचे सर्व संदीपजी घरत साहेब आणि त्यांच्या समेत नुकतेच त्यांचं आगमन झालेलं आहे. अध्यक्ष काँग्रेस कमिटी ग्रामीण विजय पाटील साहेब, आमचे डीजे स्पॉन्सर जिंदाल सिंग, त्यांच्या समेत टॉसबॉक्स स्पॉन्सर सचिन गुंदलकर साहेब आणि कैलासजी घरत साहेब उद्योगपती यांनाही आपण पाहू शकता. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हे मान्यवर कक्षामध्ये मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर बोलू आपण सामन्याकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं जॉनमन लामज विपक्ष साई देवा प्रतिष्ठान साईगाव या दोन संघामध्ये. तर टॉस केला जाईल. टॉस साठी विनंती करून आपल्यावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे अध्यक्ष काँग्रेस कमिटी ग्रामीण सोनेलगावचे सुपुत्र विजय पाटील साहेबांना की आपण या आपल्या शुभ असते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. विजय पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. निलेशजी वालन साहेबांना विनंती असेल त्यांच्या समेत आपण या. सचिन गुंदलकर स्पॉन्सर हा टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांचे शुभ असते. वेलकम विजय पाटील साहेब, आपल्या शुभ असते हा टॉस केला जाईल. तर टॉस केला जातो आमच्या मान्यवरांचे शुभ असते. छापा कॉल आहे, लाभ संघाचा छापा आलेला आहे. तर फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत. निर्णय काय असेल? फिल्डिंग स्वीकारले मान्यवर निर्णय असेल की व्यायपेठेची सोड व्हायची आहे. तर लगेच सामन्याला सुरुवात होईल. एकवीस धावांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना ते लक्षात घेऊन हा फटका केलेला आहे. फाईन लेग रिजन मध्ये सीमा पार चौकार. तर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल रन्स. लॉ फुलटा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला वे सेप मध्ये डीप मिडल रिजन मध्ये लॉंगनचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी काढतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धाव संख्या 7. 21 लक्षाचा पाठलाग पॉवर शॅलर बी संघ करतोय. सुरू असलेला सामना आपण पाहतोय लाभ विपक्ष शेलार बी या दोन संघामध्ये. इथे मात्र हो केलेल्या चेंडूला फाईन लेग रिजन मधून चेंडू निघून जाईल. सीमा पार चौकार. संख्या पुरेसरित्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. इथून केवळ 10 धावांची आवश्यकता. मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय पॉवर शेलर बी हा संघ. आज शेलर बी संघाने
चांगलं प्रदर्शन केलं. पहिल्या सामन्यामध्ये आज न्यू संघर्ष मिठपाडा संघासमोर विजय संपादन केला होता पहिल्या सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये पाड शेलार बी संघाचा जड आपल्याला पाहायला मिळते. इथे समोर केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा को रिझर्व्ह मध्ये चेंडू जातोय. तो मध्ये एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल संघाचे धावसंख्या 12. 21 या टार्गेटचा पाठलाग करताना पॉवर शेलार बी संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयहनुमान लांबज विपक्ष साईदेव प्रतिष्ठान साईगाव या दोन संघामध्ये. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर पॉवर शेलार बी संघाची धावसंख्या बिनबाद 12. गोलंदाजीमध्ये पहिला बदल दुसरा गोलंदाज लाफ संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. आपण सामना पाहतोय लाप विपक्ष शेलार बी अर्थात जग वाघोबा लाप विपक्ष पॉवर शेलार बी या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जयहनुमान लामज विरुद्ध साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना या सामन्यातले विजय संघ विपक्ष आई गावदेवी खालिंग आणि त्यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल लामज साईगाव मधील विजेता संघ आणि स्पोर्ट्स खानपे संघाची लढत देताना. तर खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. चेतन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज बाद. 5च्या रूपाने फलंदाजी खेळी संपुष्टात येते. पहिला फलंदाज बाद होतो या पॉवर शेलार बी संघाचा. पहिला फलंदाज डगवटच्या असलेला परतताना आपण बघतो यश पाटील. यश पाटील आणि बालवली 2 चौकाची मध्ये त्याने 10 धावांचं योगदान संघासाठी दिलेलं आहे. याला मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी मात्र इथे आपण पाहतो या चेंडू अडवला जातोय. दरम्यान 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने अकाउंट ओपन केलं फलंदाज प्रणय भोईर याने आणि 2 धावने शेलार बी संघाची धावसंख्या पुरुषरित्या धावपलीकडे 14 धावा. 21 लक्षाचा पाठलाग पॉवर शेलार बी संघ करतोय. आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पॉवर स्पोर्ट्स शेलार अजित पॉवर ट्रॉफी 2024. इथं मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला मात्र सरळ स्क्वेलेकच्या हातामध्ये आणि परतावं लागेल फलंदाज प्रणय भोईर याला डगॉटच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज बाद. धावसंख्या 14. इथून अजूनही आपण पाहतोय 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न नक्कीच शेलार बी संघाच्या अंगलट येऊ शकतोय कारण आपण पाहतोय इक्वेशन मोठं नाही. शेलार बी विपक्ष लाफ या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 7 धावांची इथून आवश्यकता आहे.
रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न सर्वप्रथम आपण पाहिला होता. फलंदाज यश पाटील याने केला होता. विनाशकाली विपरीत बुद्धी आणि तो प्रयत्न त्याच्या अंगलट आला होता. इक्वेशन सोपं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रतीक दलवी आलेला आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. इथे या फटका चांगला आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्रक्षणी पाहायला मिळते. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने वाढते. 15 धावा. अजून या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन त्याचा शेलर बी संघासाठी सोपं आहे. मग क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. शॉर्ट एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 16. एखादा लूज चेंडू नक्कीच काम तमाम करू शकेल. मात्र एकेरी धावांवर भर देताना आपण बघतोय पॉवर शेलर बी संघ, कारण त्यांना ठाऊक आहे लक्ष तेवढं मोठं नाही. 7 चेंडू आणि 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी पॉवर शेलर बी संघाला. आणि मी म्हटलं होतं एखादा लूज चेंडू काम तमाम करेल. पत्र बजाव शॉट. विजय फटका आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅट मधून विजय संपादन करताना पॉवर शेलर बी. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा.